बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आता शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। हत्याकांडातील सूत्रधार हा अद्यापही मोकाट, तातडीने अटक करा असा आशय त्यांनी या पत्रामध्ये नमूद केलाय। गुंडांपासून राज्यात लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची भावना आहे। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांची महिनाभरापूर्वी काही गुंडांनी निर्घृण अशी हत्या केली। या क्रूर घटनेला भला मोठा काळ उलटून गेला असला तरी देशमुख यांचे मारेकरी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे आणि त्यामुळे या संपूर्ण घटनेला फार मोठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं निदर्शनास येतं। बीड परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्यात आणि त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळंमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होते व त्यासाठी ते सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करतायत। असं असताना याच गुंडांपासून या लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका निर्माण झाल्याची शक्यता ही नाकारता येत नाही आणि त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याचं गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधींच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावं अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करूया। सुशांत, खरं तर आतापर्यंत नेते बोलत होते, आता शरद पवार जे राज्यातले एक ज्येष्ठ नेते मानले जातात, स्वतःच्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत, त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। विक्रांत, बरोबर आहे। आपण जर बघितलं असेल तर बीडची घटना आता संपूर्ण स्तरातून खरं तर या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय। नुकतीच सर्वपक्षीय नेत्यांनी जी आहे ती राज्यपालांची भेट घेतली, त्यानंतर आता एक महत्वाची बातमी समोर येते, म्हणजे शरद पवार यांनी देखील आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय आणि या घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी जी आहे ती मोठी आहे, गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठी असल्याचं निदर्शनास त्यांनी आणून दिलंय। ते पत्रात म्हणतात की परळी भागात यापूर्वी देखील माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा अनेक घटना घडल्या आहेत, त्यामुळे या गुंड प्रवृत्तीची पाळंमुळं खणून काढण्याची राज्यभरातील अनेक लोकप्रतिनिधींकडून मागणी होत आहे व त्यासाठी ते सातत्याने शासन दरबारी देखील पाठपुरावा करत असताना याच गुंडांपासून या गुंडांपासून खरं तर लोकप्रतिनिधींच्या जीवाला जो आहे तो धोका असल्याचं त्यांनी या पत्रात म्हटलंय। त्यामुळे खरं तर मुख्यमंत्र्यांनी याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर लोकप्रतिनिधीच्या व इतर नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत त्यांना राज्य शासनामार्फत योग्य ते पोलीस संरक्षण पुरवावे अशी मागणी शरद पवार यांनी या पत्राद्वारे आणि निवेदनाद्वारे केली आहे। त्यामुळे आपण पाहिलं असेल तर संपूर्ण राज्यभरात याचे पडसाद उमटत आहेत, विरोधक आक्रमक आहेत, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने केली जाते। आता देखील राज्यपालांकडे हीच मागणी केली गेली की हे प्रकरण गंभीर आहे आणि यातील जे आरोपी असतील त्यांना सोडू नका, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। खरंय सुशांत, हे प्रकरण गंभीर आहे आणि कठोरात कठोर शिक्षा ही आरोपींना झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी सर्वच स्तरातून होते। त्यात आता शरद पवारांनी लिहिलेल्या पत्राकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कशा प्रकारे पाहतात आणि या संबंधित लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेमध्ये काही वाढ केली जाते का याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या तपशिलासाठी।